नमस्कार मित्रांनो, आजचा विषय आहे की आपण कसे फिट राहू, मजबूत राहू, ताकदवान होत जाऊ, आपण स्मार्ट दिसू. आपले शरीर मजबूत असणं खूप आवश्यक आहे. आजच्या जगामध्ये तुम्ही बघितलं तर रोगराई वाढत चालली आहे. कारण सगळीकडे गटारं तुंबलेली असतात, घाण कचरा टाकलेला असतो, बांधकामं चालू असतात, स्वच्छता खूप कमी असते. शहरामधून तर बघावं तिकडे घाणच असते व गटारं वाहत असतात. त्यामुळे आणि आपलं खाणं त्यामध्ये तेलकट खाणं झालेलं आहे, बाहेरचं आपण खात असतो. त्यामुळे लवकर रोग होतो आपल्याला. परत टेन्शन झालेलं आहे, ताण तणावाने आपण हैराण झालेलो असतो. प्रत्येक गोष्टीत ताण. पैशाचा तर सगळ्यात मोठा ताण आहे. तसंच काही रिलेशनशिप मध्ये प्रॉब्लेम असेल त्याचा ताण आहे. यामुळे आपण रोगांना आमंत्रण देत असतो. आणि आज बघा तुम्ही, सगळीकडे डायबिटीज, ब्लड प्रेशर वगैरे, थायरॉइड, पायल्स, ह्याचे कॅन्सर वगैरे अनेक रोग माणसांना होत आहेत. ब्लड प्रेशर आणि काय ते डायबिटीस तर मला वाटतं 70% लोकांना असेल. परत नी प्रॉब्लेम, गुडघा दुखणे, असे हजारो रोग माणसाला होत आहेत आणि माणसं हैराण चालले आहेत. तर आपले ऋषीमुनी होते ते खूप हुशार होते. त्यांनी ज्ञान साधना करून, अभ्यास करून, मेडिटेशन करून त्यांनी एक शक्ती मिळवलेल्या असतात. आणि त्यांनी अनेक मंत्र निर्माण केले स्वतःहून. त्याचा पहिले ते अनुभव घ्यायचे, तो मंत्र ते म्हणायचे आणि त्याच्यातून कसा फायदा होतो ते बघायचे. आणि त्यानंतर ते लोकांना सांगायचे. त्यांनी अनेक ग्रंथांमधून त्यांनी लिहून ठेवलेले आहेत का हा मंत्र म्हणा म्हणजे तुम्हाला ह्या मंत्राचा हा फायदा होईल. तर असे अनेक मंत्र आहेत, पण आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. आपल्याला तसं सांगणारे कोणी नाहीत, आपल्या घरामध्ये तसं कोण करत नाही. त्यामुळे आपोआपच आपण त्याच्यापासून दुर्लक्षित होत गेलो. आपण आपल्याकडे खजाना पडलेला आहे एक प्रकारे, की आपल्याला रोग होऊ नये यासाठी अनेक प्रकारचे मंत्र ऋषीमुनीने आपल्याला दिलेले आहेत. अनेक ग्रंथांमधून ते लिहिलेले आहेत, पण आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. आपण त्याचा पाठपुरावा करत नाही. आपण फक्त पाया पडतो आणि निघून जातो घरी. याच्यामुळे काय होतं, आपल्याला म्हणजे असून सुद्धा आपण त्याचा उपयोग करत नाही, असं झालंय. काखेत कळसाने गावाला वळसा, तसं बोलतात तसं प्रकारे आपलं झालं. सगळं आपल्याकडे उपलब्ध आहे आपल्या देशामध्ये. आपला देश हा साधा नव्हता. ऋषी मुनींनी हा देश पवित्र केलेला होता. अनेक मंत्रांनी त्यांनी शक्ती निर्माण केली होती आणि ती शक्ती त्यांनी आपल्याला दिली आहे. ते मंत्र जर आपण प्रयोग करावे लागतात, ते मंत्र म्हणावे लागतात, तेव्हा आपल्याला त्याचा फायदा दिसत असतो. पण आपलं होत आहे, पण ते करत नाही. कारण आपल्याला लहानपणापासून हे सगळं शिकवावं लागतं. जेव्हा आपले आई वडिलांना जर माहित नाही तर ते आपल्याला काय शिकवणार, अशी परिस्थिती आपल्याला झाली आहे. मग मला वाटतं खूप कमी घरांमधून हे मंत्र शिकवले जात असतील. मग आता या गायत्री मंत्र वगैरे तरी हल्ली खूप प्रसिद्ध झालाय, पण तो आपण एखादी मशीन लावतो आणि ऐकतो किंवा ऐकतही नाही, लावून ठेवतो आणि एक म्युझिक बोलतो, तसं झालेलं आहे त्या घरामध्ये. तसं नाही, स्वतः पण म्हटलं पाहिजे. तर मी आता तुम्हाला एक असा मंत्र सांगणार ज्याच्यामुळे तुम्ही शक्तिवान व्हाल, मजबूत व्हाल, हँडसम दिसाल, आकर्षक दिसाल. पुरुषांसाठी सुद्धा हा मंत्र आहे आणि स्त्रियांसाठी सुद्धा मंत्र आहे. स्त्रिया पण जेव्हा हा मंत्र म्हणतील रोजच्या रोज, तर त्या सुद्धा सुंदर दिसायला लागतील, त्यांच्या आकर्षक दिसायला लागतील त्या सुद्धा, आणि त्यांचं शरीर सुद्धा मजबूत होत जाईल. तसंच पुरुषांना सुद्धा ते हँडसम दिसतील, ताकदवान दिसतील, त्यांची हाडं मजबूत होतील आणि त्यांचे रोग, मेन मुख्य म्हणजे रोग जर कुठला असेल शरीरात कुठल्याही पुरुषाच्या किंवा स्त्रीचा, तर तो हळूहळू ते जंतू मरून जातील, असा हा मंत्र आहे. हा मंत्र जर तुम्ही म्हणाल रोजच्या रोज, तर तुम्हाला त्याचा फायदा हळूहळू दिसायला लागेल. हे मंत्र काय आम्ही तयार नाही केले, ते ऋषीमुनीने आपल्याला तयार केलेले आहेत. आणि ते उगाच मंत्र ते तयार केलेले नाही, लिहिलेले नाहीत त्यांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे. आणि जेव्हा अनुभव आपण घेतो तसं आपल्याला समजायला लागतं की ह्या मंत्रामध्ये काय शक्ती आहे. म्हणून ते मंत्राचा पहिला अनुभव घ्या, रोज म्हणा, मग तुम्हाला हळूहळू त्याचा फायदा कसा होतो तो कळेल. आणि ह्या मंत्राचे अर्थ महत्वाचा आहे, तो अर्थ समजून घेणं खूप आवश्यक आहे. जसं सांगितलं मी, हा मंत्र म्हणा, तर ह्याचे अर्थ आम्ही सांगितलं तर तुमची ताकद वाढत जाईल, तुम्ही मजबूत व्हाल, तुमच्या शरीरात रोग जंतू असेल तर ते मरून जातील, आणि तुमचं शरीर बलवान होईल, मजबूत होईल. म्हणजे तुम्ही दिसायला जरी बॉडीगार्ड नाही असले तरी आतून काटक आणि मजबूत व्हाल. जशी काही जंगलात राहणारी माणसं असतात, काटक असतात एकदम मजबूत, मेहनत करून करून, तसे तुमचं आपोआप ते शरीरामध्ये एक फरक पडत जाल.
तो तुम्हाला कळणार आहे कसा फरक पडतोय ते. तो मंत्र आहे ना, तोच सगळं करून घेईल. त्याचं मंत्राचं नाव आहे ओम श्रीम याम. ओम श्रीम याम असा हा मंत्र आहे. ओम श्रीम याम. मी जसं म्हणतो तसं म्हणायचंय तुम्ही. तर रोज 3 महिने तरी हा म्हणायला पाहिजे आहे. म्हणजे रोज म्हटलं तर चांगलंच आहे, तेवढं शरीर तुमचं अजून अजून फिट आणि मजबूत होत जाईल. ओम श्रीम याम असं त्याचे एक व्हायब्रेशन तोंडामध्ये तयार झाले पाहिजे. ओम आपण कसं म्हणतो ते आतमध्ये व्हायब्रेशन तयार होतात. तर मंत्र सुद्धा म्हणण्याची एक पद्धत आहे. त्याप्रमाणे तुम्ही म्हणाल तेवढे तुमचं कॉन्सन्ट्रेट पण चांगलं होतं. तुमचं लक्ष इकडे तिकडे जात नाही, तर तुमचं त्या मंत्रावरच बरोबर लक्ष राहतं. म्हणून तो त्याप्रमाणे म्हणायला पाहिजे. त्याचा जो नाद असतो ना, त्याच्यामध्ये आपण सहजपणे त्याच्यावर फोकस करू शकतो. मन इकडे तिकडे जाणं, जेवढं तुमचं मन कॉन्सन्ट्रेट होईल त्या मंत्रावर, तेवढं तुम्ही जास्त त्याचा फायदा घेऊ द्या. ओम श्री याम असा तो मंत्र आहे. ओम श्री याम हा मंत्र तुम्ही जर रोज म्हणाल, सकाळी म्हणा उठल्याबरोबर किंवा आंघोळ झाल्यावर देवासमोर बसून म्हणा, पण रोज 10 मिनिटं तरी हा मंत्र म्हणायचा आहे तुम्ही. आणि हा मोठ्याने म्हणायचा आहे. ओम श्री. तो एक आतमध्ये तोंडामध्ये जसं तुम्ही म्हणा तुम्हाला व्हायब्रेशन जाणवणार. जसं आपण ओम बोलतो, श्री याम, त्या आतमधले जे व्हायब्रेशन तयार होतात आपोआप ते शरीरात जातात. आणि ते व्हायब्रेशन असतात ते एक प्रकारे शक्ती निर्माण करतात आपोआप. आणि ते सगळे रोगजंतू आपले मारून टाकतात. आणि तसेच ते आपल्या बाजूच्या वातावरणामध्ये पण ते फिरत राहतात. आणि ते वातावरण तुमचं घरातलं पवित्र वातावरण होईल. कुठलीही बाहेरची घाणेरडी शक्ती किंवा नेगेटिव्ह जी एनर्जी बोलतो ती आतमध्ये येऊ शकणार नाही. जेव्हा तुम्ही घरामध्ये म्हणता ते तुमचं घर पवित्र होत जातं. ते व्हायब्रेशन, तो मंत्र हा सगळं वातावरण पवित्र करून टाकतो. आणि तुमचं शरीर पण तुमचं पवित्र होत जातं आतमधून. म्हणजे रोगजंतू नष्ट होत जातात. तुमचं जे खाल्लेलं अन्न वगैरे चांगलं पचन होऊ लागतं. आणि तुम्ही एक मजबूत दिसता, हँडसम दिसता. चेहऱ्यावर एक प्रकारचे तेज येतं. स्त्री आणि पुरुष दोघांसाठी मी सांगतोय हा मंत्र. दोघांनी जर हा मंत्र म्हटला तर हळूहळू तुम्ही एवढे सुंदर दिसायला लागाल, तेजस्वी दिसायला लागाल. आणि त्याचबरोबर तुमचं मुख्य मी म्हणेन की तुम्ही आतून एकदम एनर्जेटिक व्हाल. ते खूप महत्वाचं आहे. बाहेरून आता काही जणांचा जर समजा तो कलर तसा असेल तर एवढे दिसणार नाहीत, पण तुम्ही तो एक हँडसम पण आपोआप शरीरामधून तुमचं दिसायला लागेल. तो आपल्याला जाणवणार नाही तर दुसऱ्यांना तो जाणवेल. तुम्ही एक स्फूर्तिवान माणूस व्हाल आपोआप. तुम्ही एनर्जेटिक व्हाल, एन्थुझियास्टिक म्हणजे उत्साहित व्हाल. कारण तो रोज म्हटल्यामुळे आपोआप तुमचं शरीर आनंदी होत जाईल. आणि तुम्ही सुंदर दिसायला तर लागेल, पण तुम्ही मजबूत व्हाल शरीराने. आणि रोगजंतू सहज प्रवेश करू शकणार नाही, कारण तुमची जी रोग प्रतिकार शक्ती आहे ती वाढत जाणार आहे. म्हणून हा मंत्र रोज म्हणायचा. ओम श्रीम याम असं शांतपणे 10 मिनिटं म्हणायचं आहे. आणि व्हायब्रेशन आतमध्ये तोंडात तयार झाले पाहिजे तसा प्रकार तो म्हणायचा आहे. याचे उच्चार खूप महत्वाचे आहेत. आणि ह्याचे अर्थ लक्षात ठेवून हा मंत्र रोज म्हणायचा आहे. जेव्हा हा तुम्ही मंत्र रोज म्हणाल तसा तुमच्यामध्ये हळूहळू तुम्हाला जाणवेल कसं फायदा होत जातोय, कसं आपलं शरीर एनर्जेटिक होत चाललंय, जसं कसं आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद वाटतो आहे, आपला उत्साह वाटतो आहे, तुमचं आळशीपणा निघून जाईल. तुमचे कुठलाही रोग जर मनात आपल्या शरीरात असेल एखादा रोग तर तो हळूहळू पण त्या वेळ लागेल, त्याला ताबडतोब होणार नाही. त्यामुळे तुम्हाला काही महिने तरी मी म्हणतो काही महिने कशाला, रोग कायमच ठेवा ना. त्याचा फायदा जर होत असेल तर कशाला, तुम्हाला तो फायदा हळूहळू दिसायलाच लागेल. तर 3 महिन्यातच तुम्हाला त्याचा फायदा दिसायला लागेल, कसं तुम्हाला आतून वाटतंय. हे मंत्रांमध्ये खूप शक्ती असते, पण आपल्याला ती माहित नाही, आपल्याला कोण सांगत नाही, आपल्याला कोणी शिकवत नाही, शाळेमध्ये याबद्दल काय बोलले जात नाही, कॉलेजमध्ये तर नाहीच. त्यामुळे आपल्याला काही समजतच नाही या मंत्रांबद्दल. जे काय भटजी लोक येऊन म्हणतील तेवढेच मंत्र पूजेला वगैरे, नाही तर आपल्याला ह्या मंत्रांबद्दल काहीच माहिती. ह्या मंत्र हे साधे सुधे नसतात, याच्यामध्ये भरपूर पॉवर असते, शक्ती असते. पण आपल्याला ती माहित नाही, म्हणून आपल्याला ते माहिती पडत नाही, म्हणून आपण म्हणत नाही. खरं म्हणजे प्रत्येक घरामध्ये हे मंत्र म्हणले गेले पाहिजेत. तर मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, ओम श्री
याम. हा तुम्ही अजून शांतपणे आणि जास्त व्हायब्रेट आतमध्ये होईल तेवढ्या प्रमाणे म्हणा. हळूहळू तुम्हाला फायदा दिसायला लागेल. कमीत कमी 3 महिने तरी म्हणा, पण पुढे जास्त वाढवलं तरी तो आपल्यासाठीच फायदा आहे. शरीर मजबूत होणं, फिट होणं आणि एनर्जेटिक आपण राहणं खूप आवश्यक आहे आताच्या जगामध्ये. नाही तर ताण तणावाने प्रत्येक जण हैराण झालेला आहे. तर मित्रांनो, हा तुम्ही मंत्र रोज म्हणावा. त्याचा फायदा तुम्हालाच होणार आहे. आणि तुम्ही मी जे बोललो, जे भाषण केलं त्याचं ते तुम्ही शांतपणे ऐकून घेतलं, याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे. आणि तुम्ही माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलं त्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे. धन्यवाद.